नमस्कार मंडळी. एक अत्यंत भयानक घटना समोर येते, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं. या भयानक घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुका आणि या गंगापूर तालुक्यातून आलेली ही भयानक घटना समोर येते. गंगापूर तालुक्यातील भालगाव हे गाव आहे आणि या गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. यामध्ये भीमराज साळुंके हा जखमी व्यक्ती आणि या घटनेमध्ये घडलंय काय, किती अत्यंत आणि क्रूर घटना आहे. मुलगी नांदवण्याच्या वादातून पित्यालाच नग्न करून मारहाण करण्यात आलेली आहे आणि नंतर घर देखील पेटवून देण्यात आलेलं आहे. हीच घटना आपण आज सविस्तर पाहणार आहोत, आढावा घेणार आहोत. सकाळी 6:30च्या सुमारास त्या मुलीच्या घरी आले. दिलेल्या घरी, मुलीला ज्या घरी लग्न करून दिलं त्या घरी आले तिच्या माहेरची मंडळी. एक नाही, दोन नाही, तब्बल 10 ते 12 व्यक्ती अवजारासहित त्या घरी आले. आणि घरी आल्याच्या नंतर आम्हाला आमची मुलगी नांदवायची नाही, आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे, फारकत घ्यायची, डिवोर्स घ्यायचा आहे आणि त्या बदल्यात तुम्ही आम्हाला पैसे द्या, अशी धमकी वारंवार देत होते. आणि त्यांनी लवाजमा करून पैसे गोळा देखील केले होते, पैसे देऊन फारकत घेणार देखील होते. परंतु त्या अगोदरच ही घटना घडली. सकाळी 6:30च्या सुमारास त्या मुलीच्या माहेरची मंडळी जावयाच्या घरी आले आणि एका सासरवाडीच्या कौटुंबिक वादातून 70 वर्षीय वृद्धाला विवस्त्र करून मारहाण करण्यात आले आणि घरामधील 2.5 क्विंटल कांदा देखील कापूस पेटवून देण्यात आलेला आहे. कापूस पेटवून दिल्यानंतर घरामध्ये भीषण आग लागली. भालगाव शिवारातील गट क्रमांक 125 मध्ये भीमराज साळुंके हे वास्तव्याला होते, तिथे राहायला होते. परंतु लहान मुलगा सचिन हा कांदे विकायला गंगापूरला गेला होता आणि मोठा मुलगा अमोल जनावरांची वैरण काढताना सकाळी 6:30ला त्यांच्या लहान मुलाच्या सासरवाडीकडील जीपाने दुचाकीवरून आले 9 जणांच्या टोळक्याने भीमराज साळुंके यांच्या घरावर हल्ला केला. दोन्ही मुलं घरी नव्हते. मुलगा अमोल आणि सून अश्विनी मुलांसह जीव वाचविण्यासाठी पुन्हा पळत आले. घटना कळल्यानंतर पळत आले, परंतु आरोपींनी त्यांना देखील मारहाण केली. भीमराज साळुंके हे गुडघ्याच्या आजाराने अगोदरच त्रस्त होते, त्यांना पळता आलं नाही. परंतु मुलगा आणि सून तिथून पळून गेले आणि पळता आलं नाही म्हणून भीमराज साळुंके यांना पकडलं आणि त्या टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली, रॉडने मारहाण केली. गंभीररित्या जखमी झाले. सोबत आणलेल्या ज्वेलर्सच्या पदार्थांनी साळुंकेंचं घर शिवार पेटून दिला आणि घरातील अन्नधान्य, किमती वस्तू, रोख 40 लाख यासह शेतात काढून ठेवलेले 40 क्विंटल कापूस, जनावरांचा चारा, संपूर्ण संसर्गिक साहित्य जळून खाक झाला. घरामध्ये पैसे हे त्यांना माहितीच नव्हतं, कारण ते पैसे त्यांनाच द्यायला आणलेले होते. या जाळपोळीनंतर आरोपींनी भीमराज यांना विवस्त्र अवस्थेत फरफटत नेला आणि गावाच्या वेशीवर सोडून दिला. या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि भीमराज यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. प्राथमिक उपचारानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत त्यांना हलवण्यात आलं. पोलीस अधिकारी निलेश पालवे, शिलेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी भीमराज साळुंके यांचा मुलगा अमोल यांच्या फिर्यादीवरून शिलेगाव पोलीस ठाण्यात काकासाहेब श्रीरंग धुमाळ, सविता काकासाहेब धुमाळ, सौरभ काकासाहेब धुमाळ हे 3 जण राहणार खातगाव तालुका गंगापूर, पांडुरंग सावळीराम कानडे, पूजा पांडुरंग कानडे, ओम पांडुरंग कानडे हे 3 जण पळसगाव तालुका गंगापूर, बाळासाहेब मोतीराम सुराशे, भीमाबाई बाळासाहेब सुराशे, अशोक बाळासाहेब सुराशे तिघे राहणार भालगाव. या 9 जणांवर दुपारी 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये जे घडलं ते प्रकरण नेमकं काय आहे पाहून घ्या. भीमराज यांचा लहान मुलगा सचिनची पत्नी गेल्या महिन्यापासून माहेरीच होती, सासरी नांदायला नव्हती. तिला आम्ही सासरी पाठवणार नाहीत, आम्हाला तिची फारकत घ्यायची आहे, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला पैसे द्या, अशी सचिनच्या सासरवाडीकडून वारंवार त्या मंडळींची मागणी होती. त्यामुळे आम्ही त्यांना पैसे देण्यासाठी घरी आणून ठेवले देखील होते. तत्पूर्वीच त्यांनी आमच्यावर हल्ला करून आमचे सर्व काही जाळून टाकल्याचे फिर्यादी अमोल साळुंके यांनी पोलिसांना सांगितलं. ही घटना समोर येतात क्षणी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुका हादरलेला आहे. गंगापूर तालुक्यामध्ये घडलेली ही घटना किती अत्यंत हृदयद्रावक आहे, संतापजनक आहे, हे आपल्याला या घटनेतून पाहायला मिळतं. काय मानसिकता आहे लोकांची. पैशापुढे लोभापायी आज माणूस माणसाची कदर करत नाही. आज खेळ चालू केलेला आहे जीवानीशी. एकमेकाला मारताना थोडी देखील किंवा दया माया राहिलेली नाही.
या आरोपींवर आज गुन्हा दाखल आहे. पुढील कारवाई सुरू आहे, तपास सुरू आहे. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.